नमस्कार. आज आपण अशी 15 मिनिटात झटपट होणारी जिलेबी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण पहिली ना पाकाची तयारी करूया. मी हे 1 कप पाणी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 1.5 कप साखर घालणार आहोत. याच्यामध्ये आपण आता 1 कप ही आणि अजून थोडीशी वरतून साखर टाकणार आहोत. हे बघा. आता आपण छानपैकी आता आपला असा हा पाक तयार होणार आहे. पाक तयार होईपर्यंत आपण जिलेबीच्या बॅटरची तयारी करू. आता हे 1 कप मी मैदा घेतलेला आहे. आपण आता याचं जिलेबीसाठी ते मिश्रण करूया. आपण हा 1 चमचा मी गाईचं तूप घालत आहे. हे घरगुती तूप आहे, जेणेकरून आपली जिलेबी खूप स्वादिष्ट आणि खूप छान चवदार होते. त्याला आपण असं मिक्स करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. पूर्ण असं तूप आहे ना आपलं मैद्याला मिक्स झालं पाहिजे. आणि मग आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करायचं आहे. बघू शकता तूप मस्त असं एकजीव झालेलं आहे मैद्यामध्ये. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून याला असं मस्त एकजीव करणार आहोत. एकदाच पाणी टाकायचं नाही. मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहोत याच्यामध्ये. पूर्ण असं मैदा आपला मेल्ट झाला पाहिजे छान असं. कलरसाठी आपण हा फूड कलर टाकणार आहोत, करून आपल्या जिलेबीला छान कलर येतो. असं थोडीशी वेलची पावडर. हा आपला मस्त एकतारी पाक तयार आहे जिलेबीचा. तुम्ही बघू शकता एकदम मस्त घट्ट आणि छान आणि खूप छान कलर आला आहे. याच्यामध्ये वेलची, केसर टाकलेलं आहे आणि थोडासा आपल्या पाहिजे तो फूड कलर टाकलेला आहे. माझ्याकडं हा येलो कलर होता, तो मी टाकलेला आहे. आपलं बॅटर हे असं तयार झालं आहे. त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची. तुम्ही बघू शकता अर्धा कप पण पाणी नाही लागलं कप मैद्यासाठी. पिशवीच्या साहाय्याने जिलेबी तयार करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आता हे बॅटर टाकायचं आहे. याच्यामध्ये आता मी 1 पॅकेट इनो टाकत आहे, जेणेकरून आपली जिलेबी कुरकुरीत होते ना. आता त्याला आपण थोडंसं पाणी टाकून ॲक्टिवेट करायचं आहे इनोला आणि छान असं फेटून घ्यायचं. हे पिशवीच्या साहाय्याने आपण मस्त आपल्या पाहिजे त्या आकारामध्ये आपण जिलेबी बनवून घेणार आहोत. आपण पाहिजे त्या आकारामध्ये अशा छोट्या छोट्या जिलेबी बनवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली अशी मस्त छान आपण पाहिजे त्या आकारामध्ये याची जिलेबी बनवून घेतली आहे. ही पहा एकदम मस्त झालेली आहे. बघू शकता तुम्ही इतकी छान आणि मस्त कुरकुरीत आपली जिलेबी तयार आहे. चला तर आपली 1 कप पासून आपण एवढी खूप सारी जिलेबी तयार केली आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खूप छान आणि क्रिस्पी झालेली आहे आणि खूप मस्त झालेली आहे.